आता आम्ही जिल्हाधिकारी मॅडम लातूर यांची भेट घेतली आणि आमचं निवेदन सादर केलं। या निवेदनामध्ये आम्ही 5 मागण्या केल्या होत्या। 2 निवेदन होते आमचे, त्यातलं एक होतं शेती संदर्भात। त्यातलं पहिलं निवेदन म्हणजे शेती संदर्भात 5 मागण्या होत्या। शासनाने घोषित केलेल्या हमी भावाप्रमाणे पिकाची खरेदी करावी। या संदर्भात मॅडमला आम्ही म्हणलं की नेमका हमी भाव दिला आहे, परंतु आम्ही सोयाबीन कुठं विकायचं हे त्यांना विचारलं। असं केल्यानंतर मॅडम म्हणल्या की आम्ही लवकरच यावर परिपत्रक काढू आणि सर्व शेतकऱ्यांना माहिती देऊ, कारण हमी भाव असेल सर्व पिकांना हमी भाव आहे, परंतु कुठं विकायचं माहित नाही आणि काही व्यापारी हमी भावापेक्षा कमीने घेत आहेत, तर त्यांच्यावर कारवाई करणार आणि बाजार समितीकडून एक परिपत्रक काढू असं मॅडमनी सांगितलेलं आहे। दुसरं, गेल्या वर्षी लातूर व रेणापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून शासनाने जाहीर केले होते। त्या तालुक्यांना गेल्या वर्षीचा दुष्काळाचं अनुदान अजून मिळालेलं नाही। या संदर्भात पाठपुरावा करतो असं मॅडम म्हणाल्या। नंतर गेल्या वर्षी सूक्ष्म संच असेल, तुषार संच असेल किंवा शेतीची संलग्न अवजारे असतील, कृषीमार्फत मिळणारे अनुदान हे याचे गेल्या वर्षीचे जे शेती संबंधित अवजारे खरेदी झाले अनुदानातून, त्याचं अनुदान अजून शेतकऱ्यांना मिळालं नाही। तर याचंही उत्तर मॅडमनी आम्ही लवकरच याचा पाठपुरावा करू आणि शासनाला कळवू दिले। गेल्या वर्षी राहिलेला जो पीक विमा आहे तो मिळाला नाही, त्याबद्दलही मॅडमला कळवण्यात आलं। आणि आता जी अतिवृष्टी झालेली आहे, या अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालेलं आहे ते लवकरात लवकर द्यावं, अशा 5 मागण्या आम्ही शेती संदर्भात मॅडमला केल्या होत्या आणि या बाबतीत मॅडमनी सकारात्मक भूमिका घेऊन लवकरात लवकर यावर मागण्या पूर्ण करण्यासाठी किंवा तोडगा काढू असं मॅडमने आश्वासन दिलेलं आहे। आणि दुसरं जे आहे की कास्ट व्हॅलिडिटी संदर्भातले जे प्रश्न होते त्या संदर्भात, तर कुठले अधिकारी होते ते महेंद्रकर अधिकारी चिकुर्ते सर यांना बोलवून घेण्यात आलं आणि या संदर्भात उद्या 1:30 वाजता जात पडताळणी ऑफिसला बैठक लावलेली आहे। तर या लाईव्ह मार्फत आम्ही सांगतो, ज्यांचे जात पडताळणीचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी चिकुर्ते साहेबांच्या ऑफिसला उद्या 1:30 वाजता यावं, त्या संदर्भात त्यांनी बैठक लावलेली आहे। आणि ज्यांचे प्रश्न आहेत जात पडताळणी, मराठा आरक्षणासंदर्भात कुणबी असेल किंवा SCBC असेल, तर त्या संदर्भात जात पडताळणी ऑफिसला सर्वांनी उद्या 1:30 वाजता, उद्या म्हणजे 10 तारीख वार मंगळवार 1:30 वाजता यावं अशी डिव्हिजन ऑफिसला बैठक ठेवलेली आहे। तर या संदर्भात सकारात्मक चर्चा झालेली आहे। पाहूया प्रशासन आपल्याला कसं सहकार्य करतंय आणि आम्हाला आशा आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, शासन यावर योग्य ती दखल घेऊन वेळेत हे सोडवेल अशी अपेक्षा आहे।